आमच्या ऑडियन्ससाठी, आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा वास्तुशास्त्र हे काय आणि आपलं जर ट्रेडिशनल वास्तू आहे तर ते काय असतं हे एकदा सांगाल जरा. हां, वास्तू म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये पहिलं वास्तू म्हणजे काय बघा. वास्तू म्हणजे आपण ज्याच्यामध्ये राहतो ती वास्तू. म्हणजे आपण जे घर आहे त्याचं कंपाऊंड आहे ती वास्तू. जिथे राहतो, नंतर जिथे आपण काम करतो ते ऑफिस त्याची वास्तू, ते त्याला वास्तू म्हणतात. आणि आपलं हे जे शास्त्र आहे म्हणजे ते हे जे राहणं किंवा काय आहे ते त्यासाठी जे आनंदी होण्यासाठी ज्यांनी ज्या सायन्स सांगितलेलं आहे, म्हणजे जे पंचमहाभूत आहेत म्हणजे काय, पृथ्वी आहे, जल आहे, आप आहे, तेज आहे, वायू, या सर्वांचं कॉम्बिनेशन, त्याच्याबरोबर कॉस्मिक एनर्जी, तर पृथ्वीचा स्ट्रेस किंवा जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, याचा प्रॉपर बॅलन्स करून जे आपण वास्तू बनवतो त्याला वास्तुशास्त्राच्या मदतीने बनवलेली वास्तू, म्हणजे हे प्रॉपर वास्तुशास्त्र होतं. ओके. पण आता रेसिडेन्शियल वास्तू किंवा जसं आपली इंडस्ट्रियल वास्तू किंवा एका फॅक्टरी किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये, तर ते मग कसं याच्यामध्ये आपण बसवतो, म्हणजे काय कसं? आता याच्यामध्ये कसं आहे, बेसिक तुम्ही बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये बेसिक डायरेक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. या डायरेक्शन आता कशा आल्या म्हणजे या दिशा, तर त्याच्यासाठी वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा ब्रह्मदेवानी निर्माण केली सृष्टी, तर त्यावेळेला त्यांनी विचार केला की या सृष्टीला आधार कुठला. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या कानामधनं या दिशा 10 मुली निर्माण झाल्या. म्हणजे त्याच्यामध्ये मेन या 8 डायरेक्शन आपण म्हणतो तशी ही, म्हणजे पूर्वा, नंतर उत्तरा, आग्नेया, नंतर ईशान्य, नंतर दक्षिणा, या सगळ्या ज्या 8 डायरेक्शन आहेत त्या म्हणजे त्याच्या मुली होत्या. बरोबर. मग त्या मुलींनी त्याला सांगितलं की बाबा आम्हाला तुम्ही एक जागा द्या प्रॉपर. तेव्हा ब्रह्मदेव काय म्हणले, हे जे पृथ्वीचं टोटल 100 कोटी अंतर आहे, म्हणजे 100 कोटी, तर त्यामध्ये मी तुम्हाला स्थान देईन, त्यासाठी मी योग्य तुमचे वर निवडीन, वर आणीन. त्यांनी ते वर लोकपाल निर्माण केले. ते लोकपालशी मग त्यांची लग्न लावली. तर त्यामध्ये जी पूर्वा जी होती, म्हणजे पूर्व दिशा समजा आपण म्हणतो, त्या पूर्वेशी इंद्राशी लग्न केलं. नंतर आग्नेयाशी होती तिच्याशी अग्निदेवाचं गेलं. दक्षिण दिशा होती तिच्याशी यमाशी लग्न करून दिलं. नैऋत्य दिशेशी नैऋत्य ऋषींशी लग्न करून दिलं. नंतर पश्चिम दिशा होती तिच्याशी वरुणाशी लग्न केलं. नंतर वायव्येशी होती त्याच्या वायूशी लग्न करून दिलं. मेन उत्तर दिशेशी कुबेराचं लग्न करून दिलं. आणि जी ईशान्य होती त्याच्याशी शंकराशी लग्न करून दिलं. नंतर जी ऊर्ध्व दिशा आहे मुख्य, त्याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणले मी स्वतः त्यांनी ती जागा घेतली. तर यामध्ये काय होतं, या ज्या डायरेक्शन आहेत त्याच्याप्रमाणे मग ते जी तत्व आहेत ती आपण फक्त फॉलो करायला पाहिजे. म्हणजे तर दोष काय आहे, ज्याचं समजा उदाहरणार्थ आता ईशान्येला जलतत्व आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अग्नी आणून नाही ठेवू शकत, अग्नीमध्ये तुम्ही जल आणून नाही ठेवू शकत. असं या डायरेक्शन जर तुम्ही, ही पंचमहाभूत आहे, त्यांना तुम्ही व्यवस्थित बॅलन्स केलं तर तुम्ही सुखी होणार आहात, तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात, तुमच्या घरामध्ये सगळीकडे प्रॉस्पेरिटी राहणार आहे.